नवी मुंबईमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे विविध भागामध्ये आहे तो थोडाफार पाणी साचण्याच्या घटना घडलेल्या आहेत। त्याचबरोबर नवी मुंबईतले जे तलाव आहेत ते सुद्धा आता ओव्हरफ्लो होऊ लागलेले आहेत। मी सध्या वाशी या ठिकाणी आणि तुम्ही पाहता की संपूर्णपणे हा तलाव भरलेला आहे आणि ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावरती आहेत। नवी मुंबईतल्या मुसळधार पावसाचा या ठिकाणी आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्याकडून आढावा घेतला जातोय। आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय म्हणाल, शहराचा तुम्ही आढावा घेतलाय, कशा पद्धतीची काय परिस्थिती आहे? आपल्याला लक्षात असेल की आज मुंबई आणि परिसरामध्येच रेड अलर्ट दिलेला आहे। मागील आज सकाळपासून जवळजवळ आपल्याकडे 100 mm वर पाऊसता नोंद झाली, परंतु विशेषतः वाशी भागामध्ये मी आलो होतो। वाशी हा आपला सगळ्यात खालचा भाग आहे आणि हे गाव आहे, गावाच्या परिसरातलाच हा तलाव असल्यामुळे आणि इथून ज्या मुंबई पुणे हायवेच्या बाजूचे जे सबवे आहेत त्यांच्यामध्ये पण मी पाहणी केली। पाणी एकदम व्यवस्थित, म्हणजे कुठे रस्ते सगळे क्लीन आहेत, सगळे ट्रॅफिक व्यवस्थित सुरू आहेत आणि सर्व दैनंदिन व्यवहारसुद्धा नवी मुंबईतले व्यवस्थित आहेत। फक्त सकाळपासून होत असलेला पाऊस आणि येणारा आत्ताची जी काही आपण जर बघितलं असेल तर हवामान खात्याकडून आलेली जी आपल्याला इशारा आहे आणि उद्यासुद्धा पुढच्या 48 आवरमधला रेनफॉल आलेला आहे। मुंबई आणि मुंबईच्या परिसरामध्ये जवळजवळ 50 किलोमीटरच्या क्षेत्रामध्ये अतिवृष्टीचा जो काही इशारा असल्यामुळे आपण खबरदारीचा उपाय म्हणून आज दुपारी नंतर शाळांना सुट्टी दिली होती आणि उद्याचे सुद्धा शाळेंच्या सुट्टीच्या बाबत आपण संध्याकाळपर्यंत आम्ही सगळ्यांना आगाऊपणे कळवणार आहोत। सर, मुंबई ठाण्यामध्ये उद्या सुट्टीचा निर्णय घेण्यात आलेला आहे, आपण घेतो त्या संदर्भात निर्णय? मी आत्ताच आपल्याला जसं सांगितलं की आजची जी परिस्थिती आहे पावसाची ते करून आज आपण संध्याकाळपर्यंत हा निर्णय पण जाहीर करूया। सर, कुठे झाडं वगैरे पडण्याच्या काय घटना घडली आहेत का? कुठेही विशेष अशा झाडं पडण्याच्या घटना नाही आहेत। फक्त एक घटना जी आपल्याला निदर्शनास आली की एका व्यक्तीने नाल्यामध्ये उडी टाकली। तो काही नाल्यामधून पाणी वाहत असताना तो एक आहे फक्त वाशी कोपरखैरण्यामधला जो मोठा नाला आहे तर त्याच्यामध्ये, पण बाकी कुठेही काही हे नाही आहे। झाडं कुठे मोठी पडलेली नाहीत। किरकोळ जे काही फांद्या पडण्याचे वगैरे आहेत, पण तिथे आमचे सगळे गार्डन डिपार्टमेंटची लोकं सर्व फील्डवर आहेत। इथेसुद्धा सगळे इंजिनिअरिंग डिपार्टमेंट, वार्ड ऑफिसरना सर्वांना सूचना दिलेल्या आहेत की सगळ्या क्षेत्रामध्ये आपण तपासणी करायची, कुठे पाणी अडणार नाही, कुठे रस्ता लोकांना नागरिकांना अडचण येणार नाहीत। विशेषतः रेल्वे स्टेशनच्या बाजूला ट्रॅफिकचे आणि पाणी साचण्याचे प्रकार घडू नये, कारण कम्युटिंगला त्रास होतो। आणि जर बघितलं आपले हार्बर रेल्वेसुद्धा, म्हणजे ठाण्याला जाणारी रेल्वे आणि मुंबईला जाणाऱ्या, ह्या दोन्ही सुरळीतपणे चालू आहे। सर, आपत्ती व्यवस्थापन पूर्णपणे सज्ज करण्यात आलेलं आहे? सर्व यंत्रणांना आपण सक्त सूचना दिल्यात आणि जर जशी काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर सगळ्यांनी पर्यायी राहण्याची जागा, जिथं कुणाला आपल्याला एखादी इमारत कोसळली तर त्याला पर्यायी व्यवस्था करण्याच्या, त्यांना सगळ्या चांगल्या सोयीसुविधा देण्याच्या सगळ्या बाबी आपण व्यवस्था करून ठेवलेली आहे। विशेषतः शाळांच्या बाबत जर आपण जसं म्हटलं तर शाळांच्या बाबतच आपल्याला जो आहे तो निर्णय आपण आज घेतो आहे। बाकीच्या सगळ्या व्यवस्था ह्या ऑन फील्ड व्यवस्थित सुरू आहे। नक्कीच आपण पाहतो की कमिशनरकडून आहे तो नवी मुंबईचा आढावा घेतला जात आहे आणि नवी मुंबईतल्या हायवेबरोबर ट्रान्स हार्बर असेल ते सर्व रेल्वे लाईन सध्या सुरळीत असल्याचं या ठिकाणी आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। विनायक पटेल, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।